नमस्कार. आज मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे असं जगता येईल का. पंख सभोवती दाटून उरता, निर्मळ त्या अंबुजा परी विरक्त फुलता येईल का. असं जगता येईल का. उंच नभी डौल देखणा, तरी चमचम तुटत्या ताऱ्यापरी सहज ढळता येईल का. असं जगता येईल का. अखेरचा तो श्वास सुटता, लाजरीच्या पर्णदलापरी अलगत मिटता येईल का. असं जगता येईल का. एका शांत चिंतनाच्या क्षणी सुचलेली ही लहानशी कविता आजूबाजूच्या न पटणाऱ्या न आवडणाऱ्या वातावरणातही कमळासारखं निर्मळ, नितळ आणि स्वच्छंद जगता येईल का. किंवा एखाद्या उंचीवर असतानाही जसा एखादा तारा उंच नभी चमचम चमकत असतो, तसंच एखाद्या उंचीवरून समजा पायउतार व्हावं लागलं, उतरावं लागलं, तर ते ढळणं एवढं सोपं असेल का. आयुष्याचा अखेरचा श्वास घेण्याचा क्षण हा कधीही येऊ शकतो, अनपेक्षितरित्या सुद्धा. तर त्यावेळी ते एवढ्या सहजरित्या स्वीकारता येईल का. एखाद्या लाजाळूच्या पानाप्रमाणे असं सहज अलगत मिटणं सोपं आहे का. असे प्रश्न कुठेतरी मनाला पडले आणि त्यातून ही कविता जन्माला आली. तर खरंच एवढं विरक्त अलिप्त जगणं सोपं आहे का, किंवा तसं जगता येतं का, हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आणि आमचा चॅनल, आमचे व्हिडिओज पाहत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.